ओम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे प्रेमळ आणि मनमोहक संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन नक्कीच दाबा. स्वामी भक्तांनो, आज स्वामी तुमच्यासाठी मोठी गोष्ट घेऊन आले आहेत आणि तुम्हाला त्यांना सर्व काही द्यायचं आहे आणि नक्कीच तेही तुम्हाला सर्व काही देतील. फक्त ते तुमच्याकडून एवढंच मागतात की तुम्ही त्यांचं नामस्मरण करावं. स्वामी तुमच्या पाठीशी नक्कीच पूर्णपणे उभे राहतील आणि तुम्हाला त्यांना फक्त एक हाक द्यायची आहे. म्हणून आज ते तुमच्यासाठी मोठा संदेश घेऊन आले आहेत आणि तो संदेश तुम्ही मन लावून ऐकला तर तुम्ही भाग्यवान ठराल आणि तुमच्या मनातील मोठी इच्छा लवकरच पूर्ण होईल. म्हणून स्वामी भक्तांनो, स्वामींना रोज रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी स्वामींजवळ एकच प्रार्थना करायची आहे. स्वामीराया, हे घर तुमचे आणि मीही तुमचाच. जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी. काहीही करा, पण मन विचलित होऊ देऊ नका. जी सेवा करून घेत आहे त्यात खंड पडू देऊ नका. नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया आळा घाला. कोणाविषयी मनामध्ये द्वेष, तिरस्कार ठेवू देऊ नका आणि कोणाविषयी राग नको. सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी आम्हाला द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी तुम्ही असेच उभे राहा. हे तुमच्या चरणी प्रार्थना. आणि खूप काही विचार करून एक दिवस नशिबाला विचारलं की तू सगळ्यांचे एवढं दुःख का घेतोस? तर नशिबानेही हसून उत्तर दिलं की मी देताना तर सगळ्यांना सुखच देतो, पण तुम्ही सगळेजण एकमेकाचं सुख पाहून दुःख ओढून घेता, त्यात माझा काय दोष? म्हणून मित्रांनो, तुम्ही दुसऱ्याचं सुख बघितलं तेव्हा तुम्ही अजिबात जळू नये किंवा त्याच्या सुखावर तुम्हाला दुःख का आहे असं रडत बसू नये. तुम्हालाही सुख येणार आहे आणि तुम्ही दुसऱ्यांचा चांगला विचार केला तर तुम्हालाही नक्कीच सुख येईल, हे मात्र निश्चित. म्हणून आपण जसा विचार करतो तसे आपल्याला फळ मिळत जाते. म्हणून तुम्हाला स्वामींची भक्ती करायची आणि निस्वार्थ मनाने करायची आहे. काय तोटा आहे आपल्या भाग्याला? सद्गुरूंचे पाय आहेत ना आपल्याला डोके ठेवायला. काय भीती आहे आपल्या साऱ्यांना? गुरु माऊली आहेत ना आपल्या मार्गदर्शनाला. जरा का थोडेही आपण भरकटणार, माऊली लगेच आपल्यावर डोळे वटारणार. हाताशी धरलंय आपल्याला, आहे का हिंमत काळाची तरी जवळ यायला? म्हणून ब्रह्मांडही थरथरते पाहून माझ्या गुरु माऊलीला. अनंत जन्मीचे पुण्य आलंय आपलं फळाला. म्हणून जसा आईचा आधार तान्या लेकराला असतो तसा गुरु माऊलीचा आपल्याला असतो. म्हणून नुसतेच दर्शन हे पुरे होते पतिताचे पावन व्हायला. म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला? सद्गुरूचे पाय आहेत ना डोके ठेवायला. म्हणून सद्गुरूंच्या पायावर डोकं ठेवून आपल्याला जीवनाचा अर्थ आणि प्रत्येक गोष्ट नक्कीच लवकर समजत असते. म्हणून आयुष्यात येणारी अनेक संकटे आपल्याला नकळत टळून जातात. ते टळलेले संकट म्हणजे स्वामींची कृपा असते. गाडीवरून जाताना कोणाचा तरी धक्का लागून पडता पडता आपण स्वतःला सावरतो, ते सावरणे म्हणजेच स्वामींची कृपा असते. आता एक वेळचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले 2 वेळेचे पोटभर जेवण म्हणजे स्वामी कृपा असते. कोसळलेल्या दुःखरूपी डोंगराला पेलण्याची जी ताकद आपल्याला निर्माण होते ती ताकद म्हणजे स्वामी कृपा असते. आता सर्व संपले असे वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते. ती उमेद म्हणजे स्वामी कृपा असते. आणि अडचणींमध्ये सर्व साथ सोडून गेले असताना तू लढ, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी आणि सोबत, हे गुरुबंधूंचे शब्द म्हणजे स्वामी कृपा आहे. पैसा, गाडी, बंगला मिळणे म्हणजे गुरु कृपा नव्हे. ते नसताना आयुष्यात असलेले समाधान म्हणजे खरी स्वामी कृपा आणि खरी गुरु कृपा आहे. म्हणून माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला या जन्मात आलोय. आणि म्हणून ते दिवस आपल्याला आनंदाने नक्कीच घालवायचे आहेत. आणि जो माणूस कष्टाला लाजत नाही त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही. तो व्यक्ती यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही मी खास सांगतोय ते नीट ध्यान देऊन ऐका आणि कान देऊन ऐका. हे तुमच्यासाठी खरोखर छान असेल आणि तुम्हाला जीवनामध्ये नक्कीच ते उपयोगी पडेल. म्हणून कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले वा वाईट मत बनवण्यापेक्षा आपण स्वतः 4 पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच खात्री केली पाहिजे. आणि किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहिती नसते. मित्रांनो, नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे. बोलताना शब्दाची उंची वाढवा, आवाजाची उंची नाही. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडाटामुळे नाही.
म्हणून एक लक्षात घ्या की मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस हा मरताना सुद्धा गात असतो. म्हणून दुःखाच्या रात्री झोप तर कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणी झोपत नाही. यालाच तर जीवन म्हणतात आणि असंच जीवन आपल्याला जगायचं असतं. म्हणून मित्रांनो, कुणा वाचून कुणाचे काही जडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे कोणाला सांगता देखील येत नाही. म्हणून वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं आणि डबक्यावर डास येऊन बसतात आणि झऱ्यावर राजहंस. मग त्यात निवड आपली आहे की आपण कोण बनायचं आहे. म्हणून तुमच्या जीवनात तुम्ही डोकं शांत असेल तर निर्णय तुमचे चुकणार नाहीत आणि तुमची भाषा गोड असेल ना तर माणसं कधी तुटणार नाहीत. म्हणून जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून ते तसे वागत असतात आणि तसे बोलतही असतात. म्हणून त्यांच्याशी तुम्ही चांगलंच वागलं पाहिजे. स्वामी म्हणजे फुलांची पाकळी, अध्यात्म्याला जोडून ठेवणारी साखळी आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी, संकटात पडण्याआधीच तारतील स्वामी. स्वामी साऱ्या ब्रह्मांडाची माऊली, शेवटपर्यंत ठेवतील आपल्या भक्तांवर ते सुखाची सावली. म्हणून सुखाची सावली ते आपल्या भक्तांवर ठेवतच असतात. पिकलेले फळ हे 3 गुणांवरून ओळखले जाते. एकतर ते नरम होते, दुसरे ते अतिशय गोड लागते व तिसरे म्हणजे त्याचा रंग बदलतो. त्याचप्रमाणे परिपक्व माणसाची ओळख सुद्धा 3 गोष्टीवरून करावी. प्रथम त्यात नम्रता असते, दुसरे त्याच्या बोलण्यात गोडवा असतो आणि तिसरे म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरून जबरदस्त आत्मविश्वास झळकत असतो. असाच व्यक्ती खूप गुणवान असतो. म्हणून विश्वास ठेवा, स्वामींची योजना सर्वोत्तम असते. कधी कधी प्रसंग कठीण असतात तेव्हा शांतपणे स्वामी तुमच्यासाठी काहीतरी करत असतात आणि ते तुम्हाला चांगलं देऊ इच्छितात. म्हणून त्यांची वाट बघा आणि ते काय करतात याच्यावर तुम्ही नक्कीच लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि मित्रांनो, आयुष्यात सर्व काही मिळते पण आपण जे शोधतो ते मात्र मिळत नाही. आयुष्य संपत जाते, शोधाकार्य संपत नाही आणि अंतिम क्षणी लक्षात येते की जे बाहेर शोधत होतो ते तर माझ्याच जवळ आहे. ते म्हणजे समाधान आणि ते समाधान आपल्याला हवंही असतं. म्हणून स्वप्न थांबली की आयुष्य थांबतं, विश्वास उडाला की आशा संपते, काळजी घेणं सोडलं की प्रेम संपते. म्हणून स्वप्न पहा, विश्वास ठेवा आणि काळजी घ्या. आयुष्य खूप सुंदर आहे आणि तुम्हाला सुंदर प्रकारे जगायचं आहे. म्हणून चुका नेहमी काही ना काही शिकवत असतात, कधी चांगलं तर कधी वाईट. अनुभवांची जाणीव करून ते देत असतात. म्हणून चुकांमधून आपण नक्की शिकलं पाहिजे. चुकांमधून शिकलं तरच आपण आयुष्यामध्ये पुढची प्रगती साध्य करू शकू. आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे कानापेक्षा डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवायला आपल्याला हवा. कारण कानांपेक्षा डोळ्यांवर विश्वास ठेवला तर आपले गैरसमज हे आयुष्यातून पूर्णपणे नष्ट होऊन जातील आणि संघर्षाशिवाय कधी काही मोठे निर्णय होत नाहीत. म्हणून संघर्ष तुम्हाला करावाच लागेल आणि खूप लहानशी गोष्ट आहे परंतु जीवनाचं सत्य आहे. तुमचा स्वभावच तुमचं भविष्य आहे आणि तुम्ही जसा वागाल, जसा तुम्ही बोलाल तसं तुमचं आयुष्य होत जाईल हे मात्र निश्चित. आणि चांगल्या गोष्टी ऐकण्याची, वाचण्याची ज्यांना सवय असते ना त्यांना चांगलं बोलण्याची सवय आपोआप लागत असते. कारण ते चांगलं बोलत असतात आणि चांगलं वागतही असतात आणि त्याप्रमाणे त्याचे जीवन हे पूर्णपणे घडत असते. म्हणून आपणच आपल्या दुःखाचे कारण बनतो आणि आपणच दुसऱ्याला दोष देत असतो. म्हणून दुसऱ्याला दोष देणं थांबवा आणि आपलं जीवन चांगल्या प्रकारे जगायला तुम्ही सुरुवात करा. काम केल्यानेच माणूस थकतो असं नसतंच. कधी कधी काही विचाराचं ओझं सुद्धा माणसाला थकवणारी असतात. म्हणून ते नक्कीच तुम्ही जोडलं पाहिजे. आणि माणूस कधीच थकत नसतो, तो जिंदगीमध्ये सर्व काही प्राप्त करत असतो. आणि स्वार्थ सोडला की मनुष्याला आनंद घेताही येतो आणि देताही येतो. म्हणून स्वार्थ कधी करू नका. आणि सत्य ही अशी एक श्रीमंती आहे ना की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर तुम्ही आनंद घेऊ शकता. आणि पण असत्य ही एक प्रकारचे कर्ज असे आहे ज्यामुळे तात्काळ सुख तुम्हाला मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड तुम्हाला करावी लागत असते. आणि माणूस समाधानकारक जीवन तेव्हाच जगायला लागतो जेव्हा त्याला समजतं की शेवटी कुठेतरी थांबायचं आहे आणि शेवटी तो थांबतही असतो. मग त्याला कळतं की आपण जीवन हे खूप वाहवा करून जगलोय आणि आपण कधी समाधानी नव्हतो. म्हणून तो तेव्हा माणूस खूप समाधानी आणि शांत होऊन जात असतो. म्हणून लोकांचे सल्ले जरूर घ्या कारण ते फुकट असतात, पण निर्णय मात्र स्वतःचा घ्या, ते अमूल्य असतात. आणि ते निर्णय घेताना तुम्ही पूर्ण विचार करून जर निर्णय घेतला तर मग मागे हटायचं नाही. 100 वेळा तुटून पडलात तरी चालेल पण पुन्हा उभं राहून धावायची तयारी मात्र तुम्हाला ठेवावीच लागेल. आणि आपण जे बोलतो त्यातील शब्द आपल्याला विचारपूर्वक निवडायला हवेत. शब्दांचा ऐकणाऱ्यांच्या जीवनावर चांगला वा वाईट प्रभाव नक्कीच पडू शकतो आणि हा प्रभाव त्यानुसार तुमचे जीवनही पूर्णपणे बदलू शकतो.
म्हणून खोटेपणाचा वेग कितीही जास्त असला तरी ध्येयापर्यंत खरोखरच पोहोचतो. आणि भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, माणूस कळायला माणुसकी लागते आणि चांगलं जगायला चांगले संस्कार लागतात. आणि आपले चांगले संस्कार आपल्याला आपले आईवडील देत असतात, म्हणून त्यांना कधी सोडू नका आणि विसरू नका. जीवन जगत असताना कौतुक आणि टीका या दोन्हींचाही स्वीकार करा, कारण झाडाच्या वाढीसाठी ऊन आणि पाऊस या दोघांची गरज आपल्याला असते. आणि बोलण्यापूर्वी विचार करा, कारण बोललेले शब्द माफ केले जाऊ शकतात परंतु विसरले जात कधीच नाही. आणि चांगले विचार आणि चांगली भावना हीच आयुष्याची खरी संपत्ती आहे. आणि तणावात जीवन जगू नका. जग परिवर्तनशील आहे, आयुष्यात कायमस्वरूपी काहीही राहत नाही, अगदी काळजी सुद्धा नाही. यावर विश्वास ठेवा आणि आनंदाने तुम्ही जीवन जगायला सुरुवात करा. रागात घेतलेला निर्णय हा व्यक्तिगत आयुष्यासाठी अतिशय हानिकारक असतो, म्हणून माणसाने रागावर नियंत्रण ठेवण्याची कला आत्मसात केलीच पाहिजे. ती कला माणसाला भरपूर जीवनात पुढे घेऊन जात असते. म्हणून परिस्थिती आहे तशी स्वीकारा, मात्र तुम्हाला जशी हवी तशी तयार करायलाही तुम्हाला नक्कीच जमलंही पाहिजे. आणि काही निकामी गोष्ट सोडून द्यायला शिका, कारण सगळ्यांचं धोरण ठेवल्यात की चांगल्या गोष्टी जपून ठेवायला अडचणी तुमच्या आयुष्यात भरपूर येतील. आणि माणूसच माणसाचे औषध आहे. काही माणसांमुळे वेदना होतात तर काहींमुळे वेदना कमी होत असतात. म्हणून मित्रांनो, ज्या माणसाच्या मनात स्वार्थ नसतो तीच माणसे बरोबरला बरोबर आणि चुकीला चूक म्हणण्याची हिंमत पूर्णपणे ठेवत असतात. आणि तीच माणसं आयुष्यामध्ये पुढेही जात असतात आणि भरपूर काही मिळवत असतात. म्हणून साखर अंधारात किंवा उजेडात खाल्ली तरी ती नेहमी गोडच करते. आणि त्याचप्रमाणे चांगले कर्म नकळत जरी केले तरी त्याचे फळ नेहमी आपल्याला गोडच भेटत असते. आणि ते फळ गोड भेटण्यासाठी आपल्याला नक्कीच त्याप्रमाणे कर्म करायला लागतील. कर्म चांगले असले की आपल्याला सर्व काही चांगले होते आणि देवही आपल्या पाठीमागे असतो. म्हणून प्रामाणिकपणा हे दुसऱ्याला दिलेले वचन नसून चांगले आयुष्य जगण्यासाठी स्वतःलाच घातलेला एक नियम आहे, जो तुमच्या व्यक्तिमत्वाचे सौंदर्य नक्कीच खुलवत असतो आणि तुम्हाला नवीन सौंदर्य देत असतो. म्हणून एका यशस्वी दिवसामागे संघर्षाची, त्यागाची अनेक वर्षे असतात आणि ती अनेक वर्षे ओलांडल्यानंतर आपल्याला चांगले दिवस येत असतात. म्हणून आपण भरपूर काही कष्ट करून पुढे गेलेलो असतो तर आपल्याला त्याची जाणीव नक्कीच येईल आणि ती जाणीव आल्यावर आपल्याला भरपूर काही गोष्टी त्यातून समजतील सुद्धा. म्हणून मित्रांनो, जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे. समुद्र गाठायचा असेल तर खाचखळगे पार करावेच लागतील आणि ते खाचखळगे पार केले नाही तर मग तुम्हाला जीवनाचा अर्थ पूर्णपणे अजिबात कळणार नाही. जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे. समुद्र गाठायचा असेल तर खाचखळगे पार करावेच लागतील आणि ते खाचखळगे पार केले की सर्व काही तुम्हाला प्राप्त होण्याशिवाय राहणार नाही. आणि सुगंधाशिवाय फुले, समाधानाशिवाय प्राप्ती, हेतूशिवाय कर्म आणि आनंदाशिवाय जीवन हे पूर्णपणे व्यर्थ आहे. आणि असे जीवन जगून माणसाला काही सिद्ध सुद्धा होत नाही. म्हणून माणूस आनंदामागे धावत नाही तर आनंदाच्या संकल्पामागे धावतो. विशेष प्रकारचे आनंद मिळवायला हवा हा अट्टहासच खरं तर दुःखाचं कारण आहे. आणि आपल्याला प्रत्येक गोष्टीत आनंद हवा असतो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण ते शोधतही असतो. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला प्रत्येक गोष्टीत आनंद मिळण्यासाठी त्यावर तुम्हाला भरपूर काही गोष्टी अवलंबून असतात. तुम्हाला त्यासाठी भरपूर गोष्टींमध्ये प्रावीण्य मिळवायला लागेल आणि ते प्रावीण्य मिळवलं की तुम्ही जीवनामध्ये चांगले कर्म केले तर मग तुम्हाला ते मिळेलच आणि त्यासाठी देव तुम्हाला मदतही करेल. फक्त तुम्ही इमानदारीने ती गोष्ट केली पाहिजे आणि इमानदारीने जो ती गोष्ट करतो त्याला सर्व काही मिळत असतं आणि भगवंतही त्याच्या पाठीशी नक्कीच उभा असतो. म्हणून विचार आणि पाणी हे नेहमी स्वच्छ असावे. दूषित पाणी स्वास्थ्य बिघडवते तर दूषित विचार आयुष्य बिघडवत असतात. आणि मनमोकळा संवाद साधायचा असेल तर सर्वप्रथम संशय आणि अविश्वासाच्या भिंती पाडायला हव्यात. आणि या भिंती पाडल्या की आपल्याला मोकळा संवाद नक्कीच करता येऊ शकतो. आणि तो मोकळा संवाद केला की आपल्याला जीवनात मोकळ्या गोष्टी देखील बघायला मिळतात आणि सगळ्या गोष्टी आपण चांगल्या पद्धतीने पार पाडू शकतो. म्हणून मित्रांनो, विष आणि शब्द एकाच ताकदीचे आहेत. विषाचा एक थेंब शरीरात गेला तर तो जीवन संपवतो आणि गैरसमजुतीचा शब्द एक कानात शिरला की तो मोठमोठी नाती पूर्णपणे संपून टाकत असतो. म्हणून तुम्ही बोलताना काय बोलताय आणि ऐकताना काय ऐकताय हे सुद्धा लक्ष देऊन ऐकलं पाहिजे आणि बोललं पाहिजे. म्हणून मनाला इतकं मजबूत बनवा की कुठल्याही व्यवहाराने मनाच्या शांतीचा भंग अजिबात तुमचा होणार नाही. आणि आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत जगातील कोणत्याही गोष्टीसाठी घाबरायची गरज नाही. फक्त नियत साफ ठेवा. आयुष्यात कुठलीही अडचण तुम्हाला अजिबात येणार नाही. आणि बोलण्यापूर्वी नेहमी ऐकायला शिका आणि ऐकल्यानंतर समजून घ्यायला नक्कीच तुम्ही शिकले पाहिजे. आणि वर्तन हा आरसा आहे.
ज्यामध्ये अहंकार आणि संस्कृती प्रतिबिंबित होत असते. आणि म्हणून रात्र सकाळची वाट पाहत नाही आणि सुगंध हवामानाची वाट पाहत नाही. जे काही सुख मिळेल त्याचा उपभोग घ्या, कारण आयुष्य वेळेची वाट कधीच पाहत नसते. म्हणून तुम्ही प्रत्येक क्षणाला समाधानी आणि सुखी नक्कीच राहिलं पाहिजे. जेव्हा तुम्हाला कोणीही समजून घेत नसेल तेव्हा शांत राहणेच अधिक चांगले आहे, कारण वादविवाद चांगल्या गोष्टी बिघडवत असतं आणि ते दुसऱ्या मार्गाला घेऊन जात असतं. म्हणून कर्तव्य केल्याने होणारा आनंद हा त्रिभुवनातील सर्व आनंदांपेक्षा फार उच्च व दीर्घकाळ टिकणार आहे आणि आनंद आपल्यासाठी टिकू देखील शकतो. म्हणून तात्पर्य समजून घेण्याचा प्रयत्न केला की गोष्टीमधील खरा उद्दिष्ट आपल्याला पूर्णपणे समजत असतो. जपता येत नसेल तर कुडतडू तरी नाही, कारण भावना मोरपिसाहूनही अधिक नाजूक आणि अलवार असतात. दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याकडे काही नसलं ना तरी चालेल मित्रांनो, पण किमान सर्वांचा सन्मान देता आला पाहिजे. आणि सन्मान दिला की सर्व लोक आपल्यासोबत नक्कीच चांगल्या भावनेने बघत असतात. आणि जर कोणी तुमच्यावर टीका करत असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात, कारण तुम्हाला स्वतःला सुधारण्याची संधी विनामूल्य मिळत आहे. आणि तुम्हाला भरपूर काही गोष्टी जीवनामधून शिकायच्या आहे. जीवनात आपण जे लक्ष्य साध्य करायचं बघतो ते लक्ष्य साध्य करताना जो आपण प्रवास करत असतो त्या प्रवासात जी मजा असते आणि ज्या मुक्कामांमध्ये जी मजा असते ती त्या यशापर्यंत पोहोचण्यामध्ये नसते. म्हणून ती मजा तुम्ही लुटत चला आणि तुम्ही यश मिळेपर्यंत अजिबात थांबू नका. संवादातून प्रश्न सुटतात, पण ते करण्यासाठी अहंकारासोबतची लढाई जिंकता यायला हवी आणि अहंकार आपल्यामध्ये अजिबात नसायला पाहिजे. म्हणून चांगले काम करणारा माणूस कधीच सन्मान मागत नाही आणि त्याचे कार्यच त्याला सन्मान पात्र बनवत असते. म्हणून आपण आपले कार्य कसे आहे आणि ते कशा पद्धतीने चांगले करू शकतो यावर जास्त आपण भर दिला पाहिजे. माणसाजवळ धन नसलं तरी चालेल, पण प्रेमाने काठोकाठ भरलेलं एक मन नक्कीच असावं, कारण ते मन जर त्याचं चांगलं असलं आणि भरपूर काही गोष्टी त्याच्या मनात साठवून त्याने ठेवलेल्या असल्या तर खोट्या माणसाचा मोठा आवाज खऱ्या माणसाला शांत करतो. म्हणून खऱ्या माणसाचे मौन खोट्या माणसाला मुळापासून उकळून टाकत असते. म्हणून आपण नेहमी सत्याच्या मार्गावर चाललं पाहिजे आणि सत्यच बोललं पाहिजे. जर तुम्ही एक खोटं लपवायला गेलात तर तुम्हाला 100 खोटी बोलावी लागतात, पण एक सत्य बोललं तर तुम्ही जीवनात आत्यंतिक आनंदित आणि समाधानी आणि तुमच्यामध्ये कुठलीही चिंता नसते. म्हणून संधी आणि सूर्योदय या दोघांमध्ये एकच समानता आहे, ती म्हणजे उशिरा जाग येणाऱ्यांना या दोन्ही मिळत नाही आणि संधी तुम्हाला मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला लवकर उठायला लागेल आणि तुम्हाला या प्रकृतीकडून सर्व काही मागायला लागेल. म्हणून आनंदी लोक त्यांच्या आंतरिक जग तयार करतात, दुःखी लोक त्यांचा बाह्य जगाला दोष देतात. आणि आपल्या स्वतःला तारून नेण्यासाठी कार्य करा, इतरांवर अवलंबून राहू नका. इतरांवर जर तुम्ही अवलंबून राहिलात तर तो व्यक्ती तुम्हाला कधी सोडून जाईल आणि काय करेल हे सांगता येत नाही. म्हणून मित्रांनो, आनंदी राहण्याचे 2च मार्ग आहेत, तुमची वास्तविकता सुधारा किंवा तुमच्या अपेक्षा नक्कीच तुम्ही कमी करायला शिका. अपेक्षा कमी केल्या की सर्व काही जीवनामध्ये चांगलंच होणार आहे. आणि झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही, ते नेहमी नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असते. तसेच आयुष्यात काय गमावले हे दुःख विसरून नवीन काय मिळवू शकतो यातच जीवनाचा खरा अर्थ दडलेला असतो आणि हाच अर्थ आपण पूर्णपणे शोधायचा असतो. म्हणून आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे, तो त्यालाच मिळतो जो स्वतःला विसरून इतरांना आनंदित करतो. म्हणून समजणं आणि समजून घेणं यात खूप फरक आहे. समजवण्यासाठी बुद्धी लागते आणि समजून घेण्यासाठी मन लागत असतं. आणि सुंदरता लक्ष वेधून घेते, पण स्वभाव हृदय वेधून घेतो. आणि हृदय आपलं नक्कीच निर्मळ असलं तर आपल्याजवळ सगळे व्यक्ती येत असतात. आणि जोपर्यंत कोणत्याही गोष्टीची पूर्ण माहिती किंवा त्यामागील सत्य तुम्हाला कळत नाही तोपर्यंत त्यावर प्रतिक्रिया देऊ नये, कारण बऱ्याचदा सत्य फार वेगळं असतं आणि वेगळ्या पद्धतीने आपण ते बोलतही असतो. म्हणून प्रेमाने जोडलेली 4 माणसे व त्यासाठी लागणारे 2 गोड शब्द हे वैभव ज्याच्याजवळ आहे तोच खरा श्रीमंत माणूस आहे आणि तोच खरा व्यक्ती जीवनामध्ये पुढे जाऊ शकतो. म्हणून फुलांचा सुगंध दरवळला की वातावरण प्रफुल्लित होतं, तसेच आपल्या मधुर वाणीने समोरच्याचं मन प्रसन्न होतं. म्हणूनच नेहमी मुखी मृदू भाष्य, गाली, स्मितहास्य आणि योग्य ठिकाणी बोलणं, या अयोग्य ठिकाणी मौन धारण करणं हे जमलं की वातावरण छान राहतं आणि माणूस आनंदी राहतो आणि प्रफुल्लित राहत असतो आणि जीवनात त्याला कोणत्याही गोष्टीची चिंता आणि ताण नसतो. म्हणून सगळ्यांना एकत्र ठेवण्याची ताकद प्रेमात आहे, तर एका क्षणात वेगळं करण्याची ताकद भ्रमात आहे. म्हणून कधीही भ्रमाला मनात आसरा देऊ नका. भ्रम तुम्हाला आला की सर्व काही नष्ट होऊन जात असते. म्हणून ज्या समयी आपलं मन दुसऱ्यांसाठी शुभ विचार करायला आरंभ करतं, शांती त्याच वेळी आपल्याला जीवनात प्रवेश करते आणि आपण मनापासून शांत होत असतो. म्हणून अहंकार हा वाऱ्यासारखाच असतो,
फक्त एवढाच की वाऱ्याने झाडाची पाने तुटतात आणि अहंकाराने जवळची माणसे पूर्णपणे तुटून जात असतात आणि धान्य पाकडायला सुपाचा उपयोग केला असता खडे पुढे येतात आणि निघून जातात. म्हणून विचार करण्याची पद्धत सुपाप्रमाणे असावी. दोष जेवढे काढून टाकायचे पण तेवढे गुण तेवढे शिल्लक ठेवायचे. एवढंच आपण करायचंय आणि हे आपल्याला करणं शिकायचं सुद्धा आहे. म्हणून सुख हे उमलणाऱ्या फुलासारखं असतं जे दररोज उमलतं आणि उमलत राहावं आणि दुःख हे गळणाऱ्या पानांसारखं असावं. ते क्षणात इथून निघून जावं आणि असंच आपलं दुःख असलं पाहिजे आणि सुख मोठं असलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.